जसं आता माझ्याकडे काही लोक म्हणतात छगन भुजबळांकडे 7,000 कोटीची मालमत्ता आहे, तर काय आता त्याला काय सांगणार? घेऊन जा बाबा, एक 500 कोटी रुपये द्या आणि सगळी मालमत्ता घेऊन जा. तर काय कोणाला जे वाटतं ते बोलतात, त्याच्यामध्ये प्रसिद्धी असते, बोलत असतात, बोलू द्या. हो, त्यांनी जाहीर करावं ना, मग मी घेतो ताब्यात. मी ताब्यात घ्यायला कधी मागं पुढं बघत नाही. त्यांनी फक्त सांगावं की जाहीर करावं, लिहून द्यावं की जे आहे ते ताब्यात घ्यायचं, आम्ही ते घेतो ना त्याच्यामध्ये. काल मी अशी एक बातमी पाहिली, ऐकली म्हणत नाही बरं का, वाचली म्हणत नाही, मी पाहिली, अशी बातमी पाहिली. हां, ऐका बरं का, नीट ऐका, विषय महत्वाचा आहे. तर महाराष्ट्रातील एक नेते आहेत आणि त्यांनी बऱ्याचदा मराठा आरक्षणाला खोडा घालण्यासाठी बरेचसे उच्चाप्ती केलेले आपल्याला दिसत आहेत. हां, दिसत आहेत म्हणतो मी, बरोबर का, स्पष्ट दिसण्यासारख्या गोष्टी आहेत त्या. बरं, आता राजकारणी लोकांचा धंदाच आहे की दोन लोकांमध्ये भांडण लावायची, मजा बघायची. हां, तर या नेत्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे 7,000 कोटीची प्रॉपर्टी, असं लोकांचं म्हणणं आहे. आणि जर ते खरं असेल तर मी 500 कोटी रुपये जो कोणी देईल त्याला ही संपत्ती द्यायला तयार आहे. तर मला वाटतं आता त्यांना कस्टमर मिळालेला आहे, त्यांना ग्राहक मिळालेला आहे. तर मंत्री महोदय, नेते महोदय, मी तुमची ती सगळी प्रॉपर्टी 500 कोटीला घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही मला सहकार्य म्हणून 3 महिन्याची मुदत द्यायची आहे. 3 महिन्यात आपल्याला हे सगळे पैसे मिळतील आणि तुमची 7,000 कोटीची का 6,500 कोटीची याची मला छानबीन करण्यासाठी फक्त एक 3 महिन्याचा वेळ लागेल. आपण पहिला MOU करूया, एक 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती, की तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी खरोखरच 500 कोटी रुपये मध्ये द्यायला तयार आहात. असं तुमचं जर लेखी तुम्ही आम्हाला दिलं तर आम्हाला पुढे जाता येईल. आणि तुमच्याकडून आम्ही जी 7,500 कोटी रुपयाची जी तथाकथित प्रॉपर्टी आहे ती 500 कोटीला घेतल्यानंतर आम्ही लगेचच त्याचा IPO काढणार आहे आणि ती 7,000 कोटीची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्किल युनिव्हर्सिटी काढणार आहे. आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही या महाराष्ट्रातील सर्व जातीच्या गरिबांच्या मुलांना गुणवत्तेच्या आधारावरती शिष्यवृत्ती म्हणून मोफत निशुल्क शिक्षण द्यायला तयार आहोत. आणि त्याच्यासाठी मला वाटतं मी एक कुबेर शोधत होतो, मला त्यासाठी एखादा रिच माणूस पाहिजे होता. तुम्ही हे आव्हान केलेलं आहे, तर तुमच्या आव्हानाला, त्या विनंतीला आम्ही मान देतो आणि तुमची ही 7,000 कोटीच्या प्रॉपर्टीचे आव्हान किंवा तुमचं जे काही हे आहे, मत आहे, तर आम्ही ती 500 कोटीला घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही एक आम्हाला चांगला वकील करण्यासाठी वेळ लागेल. तुमची प्रॉपर्टी खरोखर किती आहे याची पण आम्हाला छानपैकी तपासणी करता येईल. मग त्याच्यात तुमच्या नावावर किती आहे, तुमच्या मुलांच्या नावावर किती आहे, सुनेच्या नावावरती किती आहे, भावांच्या नावावर किती आहे, नातेवाईकांच्या नावावर किती आहे, ड्रायव्हर, कर्मचारी, तुमच्या कारखान्यामधले, शाळेमधले शिक्षक किती येतं, कर्मचारी शिपाई किती येतं, ड्रायव्हर किती, ह्या सगळ्यांच्या नावावर अशी खाली पाझरलेली ही सगळं पाझर तलाव किती आहे हे जरा आम्हाला चेक करण्यासाठी 3 महिन्याचा वेळ लागेल. आणि त्याच्यातून आम्ही मग तुमची ही 500 कोटीला घ्यायला तयार आहोत. पण ही संपत्ती आम्ही समाजासाठी घेऊ, मला काय एकट्याला ती एवढी घेऊन काय उपयोग नाही, पण समाजाचं त्याच्यात भलं होणार आहे असं मला दिसतंय. आणि 7,000 कोटीची प्रॉपर्टी जर 500 कोटीमध्ये मिळत असेल तर मी लाखो उद्योजक घडवलेला माणूस आहे, आम्ही सगळे एकत्र येऊ, मी त्यांचा गुरुच आहे, हे सगळे माझे चेलेच आहेत, आम्ही छानपैकी 500 कोटीमध्ये ही सगळी संपत्ती खरेदी करू, तुमची ही सगळी प्रॉपर्टी खरेदी करायला आम्ही तयार आहोत. आणि ही खरेदी केल्यानंतर आम्ही त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं एक स्किल युनिव्हर्सिटी उभी करू, जी हार्वर्ड, ऑक्सफोर्ड, केम्ब्रिजच्या तोडीची असली पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही हे तयारी करू. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आम्ही फक्त मराठ्यांच्याच मुलांना नाही, तर मराठा असतील, माळी असतील, धनगर असतील, वंजारी असतील, या महाराष्ट्रातील सर्व जातीचे 12 बोलतर 18 पगड जातीच्या प्रत्येक मुलाला आम्ही त्यातून गुणवत्तेच्या आधारावरती, मेरिटच्या हिशोबावरती आम्ही त्याला ते शिक्षण द्यायला तयार आहोत. तर मंत्री महोदय, आमची विनंती आहे की आम्ही तयार आहोत, आपण कुठे भेटूया, कधी भेटूया, असे एक नियोजन करूया. मी आमचे वकील, त्यांची टीम घेऊन येतो आणि छानपैकी मधल्या काळामध्ये आमचे अनेक अधिकारी EDमध्ये आहेत, आमचे अनेक मित्र इन्कम टॅक्स विभागात काम करतात आणि म्हणून मला ही ऑफर परवडण्यासारखी वाटते. कारण इतरांना जरी काय माहीत नसेल तरी मला माहिती आहे की हे 7,000 कोटीच्या खालचं गणित नसणार आहे. आणि म्हणून मी 500 कोटीमध्ये तुम्ही जी ऑफर दिली त्याच्याबद्दल आभारी आहे आणि मी तुमच्या प्रस्तावाचं स्वागत करतो. ज्या लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय त्यांनी आपापली नावं जरूर खाली कमेंट करावी. आणि 7,000 कोटीची वस्तू जर तुम्हाला 500 कोटीत मिळत असेल तर मला वाटतं मित्रांनो, 12 पट नफा देणारा ही संधी या महाराष्ट्रातील कोणताच मराठा सोडणार नाही. बाकीच्यांना इंटरेस्ट असो नसो, मला मात्र इंटरेस्ट आहे आणि त्यासाठी पैसे कसे उभे करायचे हे पण आम्ही तयारी चालू केलेली आहे. 3 महिन्यामध्ये आम्ही हा व्यवहार करायला तयार आहोत. आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला जरूर सांगा. तुम्हाला गिराईक मिळालेलं आहे, आता तुम्ही
किती दिवसामध्ये देण्यासाठी तयारी दाखवायची याच्याबद्दल आम्ही तुमच्या प्रत्युत्तराची वाट बघतो. 500 कोटी रुपये मात्र तुम्हाला रोख मिळणार नाहीत, ते तुम्हाला चेकने मिळणार आहेत. कारण आमचे हे सगळे कष्टाचे पैसे असणार आहेत, आमचे हे पैसे घामाने जमवलेले असणार आहेत, आमचे हे पैसे लोकवर्गणीतून आलेले असणार आहेत आणि हे पैसे ऑफिशियली डीडी म्हणून किंवा चेकने तुम्हाला ते मिळालेले जातील आणि त्या रुपयातून जे आम्हाला फायदा होणार आहे 12 पट म्हणजे 12 पंचे 60 जवळपास 13-14 पट आम्हाला फायदा होणार आहे. तर तो फायदा आम्ही या समाजाला वाटू आणि 75 वर्षाचा जो मराठा समाजाचा बॅकलॉग आहे विकासाचा तो भरून काढण्यासाठी तुम्ही आम्हाला एक छान संधी दिली, एक खूप चांगलं प्रपोजल दिलं, त्याबद्दल मी आभारी आहे. आमचे जगभरामध्ये जेवढे मित्र आहेत, अनुयायी आहेत, फॉलोअर्स आहेत, शिवप्रेमी आहेत, या सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की आपण सगळ्यांनी कुणी 1 कोटी, कुणी 5 कोटी, कुणी 50 कोटी, कुणी 5,000 रुपयेच अशा तयारीत राहा आणि आपण ही मस्तपैकी एका महिन्यात 14 पट वाढणारी जी संपत्ती आहे ती आपण घ्यायची तयारी ठेवूया. आम्हाला हे प्रपोजल आवडलेलं आहे आणि आम्ही तुमचे खूप खूप आभारी राहू की तुमच्याकडून अप्रत्यक्ष का आहे ना पण या समाजाची सेवा होण्यासाठी तुम्ही आम्हाला एक संधी दिलेली आहे. तर आम्ही 500 कोटी गोळा करायच्या तयारीत आहोत. आम्ही 3 महिन्याचीच फक्त तुम्हाला मुदत मागू आणि जे काही पेमेंट असेल ते भारताच्या न्यायालयीन चौकटीत भारताची जी काही इन्कम टॅक्सची पद्धत आहे त्यानुसार आम्ही एक कंपनी फॉर्म करू, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचे पैसे घेऊ आणि ते पैसे तुम्हाला ऑफिशियली चेकने आम्ही द्यायला तयार आहोत. आता तुम्ही आम्हाला सांगा की आपण पुढे कुठे भेटूया, पहिला हप्ता आपल्याला किती पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही आम्हाला पेमेंटचा स्लॅब ठेवणार आहे, पहिले 20% मग 10%, असं तुम्हाला एक 6 महिन्यामध्ये आम्ही निपटून टाकू. तुमचे पैसे तुम्हाला सगळे मिळतील. फक्त परत एकदा सांगतो की हे सगळे पैसे हे कष्टाचे असणार आहेत, व्हाईट इन्कम असणार आहे, व्हाईट मार्गाचं काही त्यात नसेल, हे सगळं व्हाईटच असणार आहे आणि चेकनी सगळे तुम्हाला पैसे येतील आणि ऑफिशियली तुमच्या अकाउंटला ते येतील आणि मग ते 500 कोटी तुमच्या हातात आम्ही आलेले असतील आणि तुम्ही तो व्यवहार करायला हरकत नाही. तुम्ही आम्हाला जी देणार आहात त्याचं आम्ही स्वागत करतो, प्रस्तावाचं स्वागत करतो आणि ज्या ज्या लोकांना माहिती आहे की कोणाची कोणत्या नेत्याची किती प्रॉपर्टी आहे त्याची सुद्धा आम्ही माहिती आता घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्रातील नेते गब्बर होत चाललेले आहेत, जनता मात्र गरीब होत चाललेली आहे आणि ही दरी कमी करण्यासाठी तुम्ही एक संधी दिली, हा एक साकव तयार केला, एक पूल चांगला तयार केला आणि समाजामध्ये एक चांगला पायंडा तुम्ही पाडलेला आहे की आम्ही नेते लोकांनी जे पैसे कमवलेले आहेत ते जर समाजाला पाहिजे असेल तर आम्ही 14 पटीत खाली डिस्काउंटेड करून म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर कोणी आम्हाला 10 रुपयाला देत असेल, 8 रुपयाला देत असेल तर आपण उद्योजक आहोत, हजारो लाखो उद्योजक घडवलेत. आम्हाला हा तुमची डील, तुमचा हा सौदा मान्य आहे आणि आम्ही त्यासाठी 2 पावलं पुढे आलेलो आहोत. आपण कुठे भेटायचं ते सांगा आणि 500 कोटी रुपये कुठल्या अकाउंटला पाठवायचे तेही आम्हाला तुम्ही सांगा. आम्ही तुम्हाला एक वन बाय वन प्रॉपर्टी म्हणजे काय 700 कोटी एका दिवसात घेतली पाहिजे काही नियम नाही. पहिले आम्ही तुमची 50 कोटीची घेऊ, मग 60 कोटीची घेऊ, मग 100 कोटीची घेऊ आणि मग आम्ही त्यासाठी बँकांची मदत घेऊ, आमच्या समाजाची मदत घेऊ, आमच्या परदेशातल्या सगळ्या चाहत्यांची मदत घेऊ आणि मस्तपैकी आम्ही तुम्हाला 500 कोटी रुपये 6 महिन्यामध्ये द्यायची तयारी ठेवतो. आपण दिलेल्या संधीबद्दल, आपण दिलेल्या प्रस्तावाबद्दल तमाम मराठा बांधवांच्या वतीनं आणि तमाम बहुजन समाजातील आणि या महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो की कोणीतरी नेता पुढे आला आणि समाजासाठी आपली संपत्ती देण्याची त्यांनी तयारी ठेवली. मला वाटतं हाच कित्ता बाकीच्या नेत्यांनी गिरवावा आणि त्यांनी सुद्धा असं आवाहन करावं. त्यांच्यासुद्धा प्रॉपर्टी आम्ही घ्यायला तयार आहोत, 7,000 कोटी असो नाही तर 70,000 कोटी असो, कारण आमच्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 14 कोटी आहे आणि आम्ही प्रत्येकाने 100 रुपये जरी काढले ना तरी 100 रुपये काढले, 1000 रुपये काढले ना तरी अरे गोरगरिबांचे शेअर्स घेऊन तुम्ही फॅक्टरी उभ्या केल्या, गोरगरिबांचे शेअर्स घेऊन तुम्ही साखर कारखाने उभे केले, सूतगिरण्या उभ्या केल्या आणि आम्ही उद्योजक आहोत, आम्हाला सुद्धा ही गणितं कळतात. त्यामुळे आम्ही सुद्धा आता या महाराष्ट्राचं खूप मोठं औद्योगिकरण करायला तयार आहोत आणि या महाराष्ट्रातील प्रत्येक बेरोजगाराला हाताला काम मिळेल, प्रत्येक शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलाला शिक्षण मिळेल. याच्यासाठी जी ही मोठी सुवर्ण संधी मला दिसते आणि म्हणून मी ही संधी घ्यायला तयार आहे. धन्यवाद.